नमस्कार. एकला चालोरेच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत परळ जवळच्या भोईवाडा परिसरात. याच परिसरामध्ये 3 दशकांपूर्वी कोंडाजी चाळीच्या आसपास हरकचंद सावला या आगळ्या वेगळ्या माणसाने कॅन्सर रुग्णांसाठी अन्नछत्र सुरू केलं होतं. अन्नदानाचा एक वेगळ्या पद्धतीने वसा घेतलेला हरकचंद सावला यांचा या गेल्या 3 दशकातला जो प्रवास आहे तो प्रवास आपण सगळ्यांनी जाणून घेतला पाहिजे. कारण आपण सगळेजण स्वतःसाठी जगत असतो, परंतु समाजातील दुःखी आणि वंचितांसाठी जगणाऱ्या लोकांचा जीवन प्रवास आपण एकला चलोरेच्या माध्यमातून टिपत असतो. आज आपण भेटूया हरकचंद सावला यांना. नमस्कार. 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 केम छो? बस एकदम मजा. तुम्ही 30 वर्षापासून हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, तर आता त्याला बरीच लोक तुमच्या बरोबर येत आहेत, त्याला समाजातून प्रतिसाद मिळतो, लोक जोडलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही स्वतःने हा उपक्रम सुरू केला त्यावेळेसची परिस्थिती काय होती? एक पेशंट आला होता की माझी आईला कॅन्सर आहे. लेडी पेशंट आणि त्याची मुलगी आली होती की आईला कॅन्सर आहे आणि लोकांनी तर सांगितलं आता आई वाचणार नाही. 30 वर्षापूर्वी त्यावेळी सायन्सने एवढी प्रगती पण केली नव्हती आणि खूप ते एकदम आतून घाबरलेली होती. मी सांगितलं की मला पण नाही माहीत, पण तू टाटा हॉस्पिटल परेलमध्ये जा, तिकडे कॅन्सरचे ट्रीटमेंट होते. मग त्यांनी सांगितलं माझे वडील तर मी लहान असताना गमवले, भाऊ नाही आहे, आम्ही 2 बहीण आहे, तुम्ही सांगते आले तर जरा आम्हाला हिंमत येणार. म्हटलं ठीक आहे, तुम्ही या उद्या सकाळी आपण जाऊया. मी येऊन तिकडे उभा राहिलो टाटा हॉस्पिटल. लोकांना विचारत आलो टाटा हॉस्पिटल कुठे आहे. बरोबर. मला पण माहीत नव्हती की टाटा हॉस्पिटल. लोकांनी मला मेन बिल्डिंग दाखवली की ही टाटा हॉस्पिटल आहे. मी तिकडे थांबलो, ती त्याची आईला घेऊन आली, आम्ही तिघे आत गेलो आणि इकडे तिकडे थोडं चौकशी केली आणि त्याला ॲडवाईस दिली की तुझी आईची ट्रीटमेंट तिकडे खूप महाग पडेल, तुझ्या 1 महिन्याच्या पगार तर 1 दिवसामध्ये उडणार. इकडे आपण कुठली तरी BMC हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊया, सायन हॉस्पिटलला आपण जाऊया, तिकडे फक्त केस पेपर काढून आपलं काम होऊ शकते. जैसा आप बोलो. आम्ही बाहेर आलो, टॅक्सी करून सायन हॉस्पिटलमध्ये गेलो. सायन हॉस्पिटलमध्ये काय 1 महिन्याचा कार्यक्रम चालला असेल, त्याची आईची एक ब्रेस्ट रिमूव्ह केली आणि त्याला घरी पाठवलं. पण त्या काळामध्ये मला 2-3 वेळ टाटामध्ये यायला लागलं सॅम्पल घेऊन रिपोर्टिंगसाठी. त्या 2-3 दिवसात ज्यावेळी मी इकडे आलो त्यावेळी माहीत पडलं की टाटा हॉस्पिटलची 5 बिल्डिंग आहे. मी ज्या बिल्डिंगमध्ये गेलो होतो, जी मेन बिल्डिंग आहे ती प्रायव्हेट OPD आहे आणि रोड क्रॉस करून एक बिल्डिंग आहे, त्याच्या मागे आणखी एक बिल्डिंग आहे, तिकडे जनरल फाईल पण बनवू शकते. मनाला खूप धक्का बसला की मुंबईमध्ये जन्म घेतला आहे, मुंबईमध्ये मी मोठा झालो आणि माझ्याहून हे माझ्या हातानं चूक झाली. कॉन्शियस बाईट करत होता आणि तेवढे ती मुलगी आली कि सावला जी बहुत अच्छा हो गया. मैं बोला नहीं अच्छा नहीं हुआ, मेरे से ये तो बड़ी गलती हो गई है. हम पढ़ते थे तब संस्कृत में एक श्लोक आता था कि अर्धज्ञानी महामूर्खम अज्ञानी उत्तम. म्हणजे अर्धज्ञान मूर्ख, मी मूर्ख आहे साबित झाला ते. नाही सावलाजी आप तो मेरे लिए भगवान आहे. त्यांनी आणखी एक शौक दिला की आपण लहान मोठं काम करतो आणि हे लोक आपल्याला एकदम देवाचं स्वरूप समजतात. असं वाटलं की नाही, इकडे तिकडे सोशल वर्क करायपेक्षा खरी गरज इकडे आहे टाटा हॉस्पिटलमध्ये. लोक भारतात. तुम्ही काय करत होतात? मी जॉब करत होतो त्यावेळी आणि जॉब करताना साईडमध्ये छोटा मोठा काम करत होतो, कारण ते लहानपणापासून सवय होती. बरोबर. कुणाला घरी कोण कोण होतं त्यावेळेस? आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, बहीण आहे, सगळे आहे. पण त्यावेळी त्या लोकांना माहीत नव्हतं. ज्यावेळी बाबाला माहीत पडली होती 5 वर्ष अगोदर, त्याचे 5 वर्ष अगोदर, की मी असं सगळं करतोय, कुठे ब्लड कॅम्प करतो, कुठे आश्रमची मुलाखत घेतोय. म्हणजे सामाजिक हे सगळं तुमच्या मनामध्ये सुरुवातीपासून होतं? हां. मी लहान असताना स्कूलमध्ये आम्हाला जास्त पैसे नाही भेटायचे, ट्रॅव्हलिंगचे पैसे फक्त भेटायचे. पॉकेट मनी नव्हता. पॉकेट मनी नव्हता. तर ते बस फेअर
वाचवून मी चालत जाऊन चालत यायचो हां. आणि माझ्या एक मित्राची फी भरत होतो, अरे वा. कारण त्याचे वडील नव्हते. ही किती सालची गोष्ट आहे? ती जवळपास 70 आणि 1970 तुम्ही कुठल्या शाळेत होते तेव्हा? त्यावेळी चिचपोकलीमध्ये हां हां आमची जैन सिनेमाच्या समोर एक स्कूल आहे, हां हां. आमची कम्युनिटी स्कूल आहे, बरोबर. त्यातच होतं. बाबा काय करायचे तुमचे? बाबांच्या त्यावेळी दुकान होतं. हां. बाबा पूर्वीपासून बिझनेसमॅनच होते. मग तुम्ही सुद्धा म्हणजे व्यापारी कुटुंबातून व्यापारी आले. कुटुंबामध्ये आणि मग पण- हे समाजसेवेचं ज्यावेळी शिक्षण सोडून मी ज्यावेळी बाहेर आलो हां. त्यावेळी बाबांनी सांगितलं नाही कुठेतरी नोकरी कर, आणि मी स्वतःचे माझ्या पायावर स्वतःहून उभा राहून हां. काम करावं असा त्यांची इच्छा होती. आणि मी हे सगळं काय उभं केलं ते माझी याच्यावरतीच केलं आहे. हां. मी कधी त्यांचा सपोर्ट घेतला नाही, नाही त्यांनी मला सपोर्ट दिला बिझनेसच्या बाबतीत. हां. पण ह्या बाबतीत पण मला जे सल्ला दिली होती ना त्या काळी जरा वाईट वाटला होता. हां. घरच्या लोकांना वाईट वाटलं. हां. आणि त्यांनी बोलवून सांगितलं की हे सगळं ऐकतो आम्ही, तू काम करतो, हां. हे योग्य नाही आहे. मी म्हटलं का? तर समाजाचे पैसे तुला भेटणार आणि तुला टॅक्सीमध्ये फिरायला भेटणार तसा विचार असेल तर तू काम सोडून दे, असं वडील त्यावेळेस म्हणाले त्यावेळी होते? म्हणाले होते. तुझे स्वतःचे पैसे खर्च करून तुला बसमध्ये जायचं असेल तर काम कर, अरे वा. नाही तर काम करू नको. म्हणजे प्रक्रिया उलटी आली. आम्ही घाबरलो होतो कारण बाबा खूप स्ट्रिक्ट होते, कडक होते बरोबर. की आता हे बंद कर असं सांगितलं, मग आम्हाला बंद करायला लागलं असतं. पण त्यावेळी ते एवढं सांगून ते स्वतःच्या शांत कामामध्ये आणि मी माझ्या ह्याच्यामध्ये हां. बरेच वर्ष चालत राहिला. त्यानंतर ही गोष्ट घडली आणि टाटा हॉस्पिटलमध्ये यायला लागला. हां, हां. टाटामध्ये ज्यावेळी हा सगळा झाला त्यावेळी असं मनाला विचार आला की इकडे तिकडे काम करायपेक्षा इकडे लोकांना खूप गरज आहे. लोक कुठं ना कुठं येतात ज्यांना भाषाचा प्रॉब्लेम आहे. संपूर्ण भारतामधनं लोक येतात तेवढंसं नाही आहे, भारताच्या बाहेरून पण लोक येतात. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश तिकडचे लोक पण कॅन्सरसाठी मोठ्या प्रमाणात टाटामध्ये येतात, उपचारासाठी येतात. उपचारासाठी. आणि तो काळ असा होता की ट्रंक कॉल पीपी केला, अर्जंट केला, सकाळी केला तर संध्याकाळपर्यंत कॉल लागायचा. बरोबर तो आहे. काळ होता. बरोबर. ते SMS के मोबाईल नव्हते. आणि मोबाईल फोन अस्तित्वात हां, नव्हते. त्यावेळी पत्र लिहायचे का हे होतं, हां हां. काळ लोक पोस्ट कार्ड लिहायचे 10 पैशाच्या आणि ते पण 8 दिवसांनी भेटायच्या. तर हे माझी कामाची सुरुवात. कुणाचे पत्र लिहून द्यायचे, कुणाला औषध घेऊन द्यायचं. इकडे टाटा हॉस्पिटलमध्ये हे स्टार्ट केलं मी. मग तेव्हा कुठे बसायचं तुम्ही? त्यावेळी मी जॉब करत होतो. माझे ज्यावेळी मला वेळ भेटायची त्यावेळी मी येऊन हे काम लोकांना करायचो. भेटायचं आणि काम करायचं. आणि हे काम करता करताना मला माहीत पडलं की पेशंटपेक्षा पेशंटच्या नातेवाईकाला खूप गरज आहे. जो कोण येतो एक केळा घेऊन पेशंटला देणार, एक मोसंबी आणणार पेशंटला देणार, बरोबर. पण नातेवाईक जेवला नाही जेवला, झोपला नाही झोपला कोण विचारत नाही. हां. आणि तो बिचारा पैसे वाचवायसाठी रोज वडापाव खाऊन पोट भरायचं की कमी पैशामध्ये पैसे वाचणार तेवढे ट्रीटमेंटसाठी लागेल. रोज वडापाव खाऊन तो पण बिमार पडायला लागला. हे बघून मी जेवणाचा विचार आला आणि मी स्टार्ट केला. आपल्या संस्कृतीमध्ये अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. आणि आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आपण बघतो सध्याची देशाची परिस्थिती, आपल्या देशामध्ये आजही 30 कोटीहून अधिक लोक दररोज उपाशी भेटतात. आणि ज्यांच्यावर हे अनारोग्याचं संकट आलेलं आहे, ज्यांच्या घरात आजारपण आलेलं आहे, तिथे तर आपण बोलायलाच नको. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या महानगरात जे बाहेरच्या राज्यातून आलेले गोरगरीब लोक आहेत त्याच्यासाठी अन्नाचं महत्त्व खूप आहे. आणि हे सगळं जाणून 3 दशकांपूर्वी हरकचंदजींनी हे काम सुरू केलेलं आहे. तर या सगळ्या ह्याच्यात मला जाणून घ्यावंसं वाटतं की तेव्हा तुम्ही काय द्यायचे आणि आत्ता काय देता? एक साधा जेवण चालू केला होता. आपण बघूया ते काय काय तुम्ही देतात ते. हां. भात आणि भात आहे, पातळ भाजी आहे की ते चपातीबरोबर चालू शकते आणि भाताबरोबर खाऊ शकतात. केळ्या देतो, आणि हळद टाकलेलं दूध सुद्धा आहे. दूध असते हळद टाकलेलं की ज्या पेशंटला नळी लागलेली आहे हां, हां. त्यांच्यासाठी ते त्यांच्यासाठी. आवश्यक आहे. म्हणजे पूर्वी फक्त पेशंटच्या नातेवाईकसाठी चालू केला होता. पण धीरे धीरे मला कळायला लागलं की OPDचे पेशंटला हॉस्पिटल देत नाही. जे पेशंट ॲडमिट आहे त्यांना हॉस्पिटल देते. मग पेशंट आणि पेशंट नातेवाईक दोन्हींसाठी हे चालू केलं आपण. तेव्हा किती पहिल्या दिवशी किती लोकांना दिले होते साधारण? आम्ही
माझ्या जे ज्यावेळी चालू झाला त्यावेळी 20 माणसापासून स्टार्ट केला होता. ते 20 ते 25 झाले, 25 ते 50 झाले. पण ते धीरे धीरे वाढत गेले, एकदम वाढले नाही, टप्प्याने. आणि त्यावेळी मी एकटा माझ्या स्वतःच्या पैशावर काम करत होतो. पॉकेटची साईज जी होती त्याप्रमाणे काम होत होतं. पण धीरे धीरे. पण तुम्ही सगळ्या ऋतूंमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, मग आता मुंबईचा पावसाळा तर भयानकच असतो आपल्याला माहिती आहे, आणि कॅन्सर रुग्णांचे पण खूप हाल होतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. हे कार्य बॉम्ब ब्लास्ट झाले, ज्यावेळी एवढी फायरिंग झाली होती, पावसाळा 26 जुलैची एवढे पाऊस आला तरी हा काम थांबला नाही. कारण हे देवाचं काम होतं आणि त्यांनी स्टार्ट केला होता. हे विचार देवांचे असेल आणि माझ्यात ते आले आहे, म्हणून ह्यात कधी विघ्न नाही आलं. आणि खरं म्हणजे पेशंटला कधी कमी नाही होत. जेवढं जेवण येतो त्याप्रमाणे पेशंट कधी परत नाही जात. साधारणतः किती दररोज येतात पेशंट? 600, 650, कधी कधी 700 पर्यंत पण जातात. आणि हे टाटा हॉस्पिटलमध्ये एक वेळ चालू केला होता. त्यावेळी फक्त दुपारचं जेवण देत होतो. पण पोट आहे ते एका टायमाने संतुष्ट नाही होत. आपण स्वतः 2 टाईम जेवतो. मग ज्यावेळी ट्रस्ट रजिस्टर केला 12 वर्षापर्यंत हे सगळं एकच वेळ जेवण देत होतो. आणि 12 वर्षानंतर ज्यावेळी ट्रस्ट मी रजिस्टर केला, कारण ते रजिस्टर करायला लागलं कारण पॉकेटची साईज वाढली नाही, काम वाढत चाललं, काम मोठा झाला. त्यामुळे जर मी लोकांकडे पैसे घेणार तर लोकांना हिशोब द्यायचा आहे. आणि ऑडिट झालेला हिशोब असेल तर लोकांना विश्वास बसतो. बरोबर. गाडगे बाबांनी सुद्धा म्हणजे ज्यांनी इथे मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्णांसाठी काम केलेलं होतं, खूप सेवा, तर त्यांचं सुद्धा होतं की भुकेल्याला अन्न द्या. त्यांचं सातत्याने ते म्हणायचं. अन्नदानचं महत्त्व सगळेच धर्मामध्ये आहे. तो धर्म कुठलाही धर्म असो, कुठलाही धर्म, की मुस्लिम धर्म असू द्या, अन्नदान ते श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे. खैरात त्यांच्यात पण आहे. बरोबर. पंजाबी असणार तर ते लंगर चालू ठेवणार. म्हणजे ते सगळ्या धर्मामध्ये अन्नदान दिलेलं सांगितलेलं आहे. कॅन्सर असा आजार आहे की सुरुवातचे तबक्केमध्ये जर माहीत पडली तर 100% क्युरेबल आहे. बरोबर. पण ते लोकांना पहिल्याच्या टप्प्यात कळला पाहिजे. जनजागृती नाही आहे. आणि ह्या जनजागृतीसाठी मी आत्ता 23 दिवसच्या मोटरसायकलवरती प्रवास केला. तवांग, ईशान भारत, तिथून पश्चिमला पाकिस्तानच्या बाजूला कच्छ, तिथपर्यंत. आपल्या देशामध्ये साधारणतः प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण याच्यावर जेवढा भर दिला पाहिजे तो दिला जात नाही. त्याच्यामुळे मग आज भारतामध्ये फक्त 27 कॅन्सरची चांगली रुग्णालयं आहेत. आणि पेशंटची संख्या तर 2 वर्षापूर्वी जेव्हा रिसर्च झाला तेव्हा 20 लाख कॅन्सरचे पेशंट्स होते. आणि दरवर्षी साधारणतः 6 लाखाच्या आसपास कॅन्सरचे रुग्ण मरतात. आणि दरवर्षी 10 लाखाहून अधिक कॅन्सर रुग्णाची भर पडते. तर या सगळ्या याच्यामध्ये त्यांची खूप वाईट अवस्था असते. आणि बरेच तर कॅन्सर पेशंट असतात ते डिटेक्टच होत नाही, आणि ते शेवटच्या स्टेजला आल्यानंतर मग त्यांची धावपळ सुरू होते. कॅन्सर हे आजार असा आहे वाढवीसारखा की लाकूड बाहेरून चांगला दिसते, आतून कोरून टाकते ते व्हाईट एंड. तसा कॅन्सर आतून संपून टाकते माणसाला. आणि ज्यावेळी कळतो त्यावेळी त्याचा इलाज शक्य नसतं. बरोबर. पण बरेच असे सिम्पटम्स आहे की त्या सिम्पटम्सवरनं तुम्ही ओळखू शकतो. पण आपल्या भारताचे लोक लेट गो करणार आहे. काय सोडून द्या, छोटा मोटा है, ठीक हो जाएगा, अभी नींद निकाल लेंगे तो बराबर हो जाएंगे. त्यामुळे मग ते वाढल्यानंतर ते कंट्रोलमध्ये नाही. कॅन्सर असा आजार आहे की सुरुवातचे तबक्केमध्ये जर माहीत पडली तर 100% क्युरेबल आहे. बरोबर. पण ते लोकांना पहिल्याच्या टप्प्यात कळला पाहिजे. जनजागृती नाही आहे. आणि ह्या जनजागृतीसाठी मी आत्ता 23 दिवसच्या मोटरसायकलवरती प्रवास केला. तवांग, ईशान भारत, तिथून पश्चिमला पाकिस्तानच्या बाजूला कच्छ,
तिथपर्यंत आणि तिथून मुंबईपर्यंत म्हणजे 7,200 किलोमीटर मोटरसायकलवरती कॅन्सर अवेअरनेसबद्दल. किती लोक होते तुमच्याबरोबर? आमचे 8 माणसं होते आणि 6 मोटरसायकल होती. हां हां. आणि 2011मध्ये तसंच कार्यक्रम केला होता, त्यावेळी 10 मोटरसायकल होती आणि 12 लोक होते. अरे वा. तर फक्त लोकांना जाणव द्यायसाठी की कॅन्सर त्याला ओळखा, कॅन्सर शत्रू नाही आहे, मित्र आहे, तुम्ही त्याला बरं करू शकता. बरा करू शकतात. फक्त एक तुम्हाला त्याचे जे सिम्पटम्स आहे हां. आणि ते सिम्पटम्स आपल्याला माहीत पडते. जर त्या सिम्पटम्सला ओळखलं तर तुम्ही बरा होऊ शकता. 100% तुम्ही बरे तुम्ही होऊ या यात्रेदरम्यान किती लोक भेटले आणि कसे लोक भेटले त्यात? तो ते काय मला अनुभव मला? मला कमीत कमी 10,000 लोकांबरोबर संपर्क झाला हां हां. या काळामध्ये. आणि 10,000 तर पॅम्पलेट मी डिस्ट्रीब्यूट केले. ओके. ऐकणारे तर आणखी जास्त असेल, कारण एका वेळी एकाला पॅम्पलेट देतो त्यावेळी त्याच्या आजूबाजूला 2-3 माणसं दुसरे असतात. आम्ही काय सांगतो ते ऐकतात हां हां. आणि लोकांना खुशी व्हावी की तुम्ही एवढे लांबून फक्त आम्हाला हे संदेश सांगण्यासाठी द्यायसाठी आला. आले तुम्ही. हा प्रश्न एवढा माणसांना आधी तर कॅन्सरचं नाव ऐकून माणूस घाबरतो. घाबरतो. आम्ही फ्री कॅम्प पण लावतो, कॅन्सर डिटेक्शन कॅम्प. पण लोक घाबरून येत नाही. मी चेकअपला गेलो आणि मला निघालं तर तर काय करणार? ते तिथून घाबरतात. म्हणजे अवेअरनेसचा खूप मोठा गरज आहे बरोबर. आणि लोकांना अजून माहीत नाही. ज्यावेळी एखाद्या घरात यावेळी हा प्रश्न आला की कॅन्सर असू शकतो आणि त्यावेळी संपूर्ण घर हलबलून जातो. मोठी मोठी माणसं सुद्धा हलताना आपण दिसल्यात. पण त्याच वेळी समाजात अशी पण उदाहरणं भरपूर आहेत की ज्यांनी कॅन्सरवर मात केलेली आहे. कॅन्सरवर मात केलेलं आहे, तसे लोक आहे. नाही, सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही या सगळ्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलात, तर तेव्हा तर तुम्हाला या सगळ्या क्षेत्राशी जवळीक नव्हती, माहिती काही मला माहीत नव्हती, कारण मी नॉन मेडिकल आहे, नॉन एज्युकेटेड आहे. मी जास्त शिक्षण नाही घेतलं. पण जे काम मनात घेतला, जे काम करायचे आहे त्याबद्दल त्यात माहीर फर्स्ट जे आपण राहिलो पाहिजे. हां, झोकून द्यायचं हां. स्वतःला. आणि आज अशी परिस्थिती आहे की मी कॅन्सरचे रिपोर्ट वाचू शकतो आणि त्यांना ॲडवाईस देऊ शकतो. आणि लोकांना ते विश्वास बसतो, कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर ते डॉक्टर पण त्यांना तीच वस्तू सांगतात. म्हणजे तुम्ही त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकता, चांगल्या डॉक्टरपर्यंत नेऊ शकता. म्हणजे जे विशेषतः जे गरीब आहेत, ज्यांना या आज सगळ्या- जेवणापासून स्टार्ट केला, आज 60 ॲक्टिव्हिटीज वेगवेगळी संस्थेद्वारा मी राबवतो. हां हां. 60 मध्ये काय काय ऍक्टिव्हिटी? 60मधलं 30 ॲक्टिव्हिटीज कॅन्सर रिलेटेड आहे, बरोबर. 20 ॲक्टिव्हिटीज जनरल आहे, ऑर्गन डोनेशन करा, चक्षुदान करा, बॉडी डोनेशन करा. आणि 10 ॲक्टिव्हिटीज ॲनिमल वेलफेअरचे. रस्त्यावरती गाईला ट्रकने उडवला तर त्याला ट्रीटमेंट करायच्या, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या. अरे वा. पक्षींना रुग्णालयात घेऊन जायचं. गरमीमध्ये पाणी नाही भेटत तर पाणीचे कुंडे लावायचे. आता कौल्यांचे घर गेले तर चिमणींचे घर सगळे नष्ट झाले, तर चिमणीची संख्या कमी व्हायला लागली. तर आर्टिफिशियल चिमणी हा, ते आता नव्याने बनवलेले मिळतात चिमण्यांसाठी. ते सगळं पण कार्य आपलं चालूच असतं. आणि लोकांचं भरपूर प्रेम भेटतो, भरपूर सपोर्ट पण भेटतो. न्यूली मॅरिड असेल, एखाद वर्ष पण त्यांच्या लग्नाला झाला नव्हता आणि 6 महिने 7 महिन्यानंतर पायाला दुखणं झालं, तिथून ते कोणी सांगितलं कॅन्सर आहे म्हणून टाटामध्ये आले. टाटा हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी डॉक्टरने सांगितलं की इम्प्लांट लावायला लागेल आणि 3 लाख रुपये खर्च आहे, तो ऐकून त्याच्या नवरा त्याला बायकोला इकडे सोडून पळाला. अरे बापरे. म्हणजे लोक कसे असतात ते सगळे. आणि त्यावेळी माहीत पडली की नाही, पेशंटला मॉरल सपोर्टची खूप गरज आहे. कॅन्सर रिलेटेड जी 30 कामं तुमची सांगितली, त्याच्यात काय काय करता साधारण? अन्नदान आहे, तसंच ते तर 100 लोकांना अनाज देतो सुका, महिन्यात 2 वेळ. ओके. तर ज्यांच्याकडे स्टोव आणि आपली भांडी कुंडी आहे, ते करू शकतात आपलं. आपलं जेवण स्वतःहून बनवू शकतात, त्यांना हळद टाकलेलं दूध देतो नळीवाले पेशंटसाठी. हां हां. एक टॉय बँक आहे बच्चू कॅन्सर पेशंटसाठी, त्यात लहान बच्चू लोकांना खेळणे आपण देतो. ती टॉय बँकची कल्पना कशी आली तुम्हाला? लहान मुलं तर खूपच असतात. ज्यावेळी लहान मुलं यायला लागले आणि त्यांची परिस्थिती बघून मी त्यांना काउन्सिलिंग करायचं, त्यांना की बाबा घाबरू नको, खूप चांगला होणार.
पण ते नुसतं सांगून योग्य वाटत नव्हता. त्या मुलाला माझ्यात विश्वास बसायला पाहिजे म्हणून त्यांना एखादा खेळणं द्यायचा आणि तो खेळणं बघून ते एवढा खुश व्हायचा की तो मग माझ्याशी मिळून बोलायला स्टार्ट करायचा. त्याच्यावरनं कल्पना आली की नाही एक टॉय बँक असावी पाहिजे जेणेकरून हे मुले आपलं शिक्षण, आपली शाळा, आपलं घर, आपलं गाव, मित्र सगळे सोडून मुंबईमध्ये आले आणि मूल म्हणजे एकदम फुलासारखा असतो, तो लगेच कोमेजून जातं त्याला जर काय. आणि त्यावेळी त्यांच्यात ओतप्रोत व्हायसाठी टॉय बँकची स्थापना केली. आता तर प्रत्येक महिन्याला एक आउटिंग म्हणजे कुठेतरी सहल त्यांना घेऊन जातो आम्ही बाहेर. हां, एस एल वर्ल्डला कधी गेलो, कधी कुठे बच्चूचे जे कार्यक्रम होतात तिकडे घेऊन जातो, कधी चौपाटीला, कधी गार्डनमध्ये. काय नाही तर एक जादूगरला बोलून जादूचा प्रयोग केला तरी ते खुश होऊन जातं. खुश होऊन जातात आणि महिनाभर ते त्यात रमलेले असतात आणि ते आनंदमध्ये त्यांचा समय पास होतो. तसंच सिक बेड सर्व्हिस चालू केली आहे की पेशंटला व्हीलचेअर पाहिजे, वॉकर पाहिजे तर आपण त्यांना पुरवतो. कॅन्सरमध्ये पाय कापून गेला तर त्यांना आर्टिफिशियल पाय बसवून द्यायचा. अरे वा. केमोथेरपीमध्ये केस गेले तर त्याला एखादी वीग केसाची द्यायची म्हणजे ते मनाला समाधान वाटतं बरोबर की मी व्यवस्थित दिसतो. केस गेलेला तर एखाद्या बाईचे केस गेले म्हणजे ते त्याला असं त्याचं सौंदर्य जातो. ते एक वीक घातली तर त्याला जरा समाधान वाटतं. तसंच कॅन्सरमध्ये एक ब्रेस्ट काढून टाकली तर त्याला आर्टिफिशियल ब्रेस्ट एक पॅड जर त्याला भेटला तर त्याची बॅलन्स, मनाची बॅलन्स त्याची नॉर्मल होते. तर असे सगळे जे कॅन्सरचे लागून जे उपक्रम आहे ते दिवसाने दिवस वाढत चालले. एक बंगालवरनं एक पेशंट आला होता त्याची बायकोला घेऊन, न्यूली मॅरिड असेल, एखाद वर्ष पण त्यांच्या लग्नाला झाला नव्हता आणि 6 महिने 7 महिन्यानंतर पायाला दुखणं झाला. तिथून ते कोणी सांगितलं कॅन्सर आहे म्हणून टाटामध्ये आले. टाटा हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी डॉक्टरने सांगितलं की इम्प्लांट लावायला लागेल आणि 3 लाख रुपये खर्च आहे, तो ऐकून त्याच्या नवरा त्याला बायकोला इकडे सोडून पळाला. अरे बापरे. म्हणजे लोक कसे असतात ते सगळे. आणि त्यावेळी माहीत पडली की नाही पेशंटला मॉरल सपोर्टची खूप गरज आहे. आम्ही आमच्या कानात ही गोष्ट आली त्यावेळी आम्ही जाऊन त्यांना भेटलो की कब से नहीं आहे, नहीं कल से नहीं आहे, किधर रहते थे. त्यांनी सांगितला की फलानी धर्मशाला में रहते थे. तिकडे जाऊन चौकशी केली तर सांगितलं तो पेटी लेके चला गया. मग डॉक्टरला कन्सल्ट केला, डॉक्टरला विचारला की 3 लाख आता काय, तो नवरा तर आहे ना आता. त्यांनी सांगितलं काय नाही इंडियन लावूया आपण, 1.5 लाखपर्यंत होणार. म्हणजे तो एक उपक्रम चालू झाला की इम्प्लांट किंवा आर्टिफिशियल लिम्ब किंवा आर्टिफिशियल पाय लावायचे कार्यक्रम. तसंच एक पेशंट एक्सपायर झाला, त्याचे नातेवाईक पडून गेले होते. अरे बापरे. तर कफन दफनची प्रक्रिया पण आपली चालू झाली. एक कार्यक्रम असा झाला की पेशंट ज्यावेळी असंच बिनवारीस एक्सपायर होतो तर त्याला कफन द्यायचा, त्याला या त्या धर्मात त्याची अंत्यविधी करायची. म्हणजे एक घटना अशा तुमच्या समोर घडत गेल्या आणि तुम्ही ते नवीन काम सुरू करत गेलं. या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा तुम्ही नवनवीन उपक्रम हाती घेता आणि तुम्हाला त्या गोष्टी माहिती नसतात तर मग तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं त्या? नाही, कामच कामाला शिकवतो. वा. की एखादा काय अडचण आली तर ते अडचणमधनं कसा मार्ग काढायचा, कारण जन्मापासून व्यापारी आहे तर त्यामुळे ती एक मार्ग काढायचा जन्मजात हे आहे की त्यातून आपण मार्ग काढायचा. तुम्ही आता म्हणत होता की कामातूनच कामं सगळी घडत जातात किंवा त्यातूनच कामच कामाला शिकवतो. कारण मी जसं सांगितलं की मेडिकल माझा फील्ड नव्हता, पण आज एवढं नॉलेज आहे आणि एवढे व्ह्यूज माझ्या डोक्यात येतात की कसं कुठल्या पद्धतीने आपल्याला पेशंटला उपयोगी व्हायचा. म्हणजे तुम्हाला ते आपोआप शिक्षण तुमचं स्वतःचं होत गेलं आणि धीरे धीरे लोकांना विश्वास बसत गेला की हा माणूस पैसे घेत नाही आणि काम करत चालला आहे. आणि एका पेशंटचं काम झाला व्यवस्थित म्हणजे तो पेशंट जाऊन 10 माणसाला सांगणार की मी इकडे गेलो, माझं काम खूप चांगलं झालं, मला माहीत पण नाही पडली एवढे मोठे आजारामधनं मी कसं निघून गेलो ते. आणि त्यामुळे ते लोक 10 लोकांमधनं एखादा माणूस असा निघतो की मला पण काहीतरी योगदान द्यायचं आहे
मी काम नाही करू शकत पण मी पैसे देऊ शकतो. एवढे सगळे काम करताना मला कुठे पण बुक पावती घेऊन फिरायला नाही लागत. गरज 3 कोटीची आहे पण 1 कोटी येते. आपण काही न तेवढंच काम करता. करतो. काही म्हणजे स्वतःहून लोक समोरसून येऊन आपले खेळणे देऊन जातात, आपले जुने घरातले कपडे, मुलांची आपले जुने कपडे देऊन जातात. घालायसारखे कपडे आपण पेशंट लोकांना देतो. जे कपडे घालायसारखे नाही ते कटिंग करून त्याची गोधडी शिवायला लावतो. आणि ती गोधडी रात्री ज्यावेळी आम्ही इकडे फिरतो की पेशंट जमिनीवर असंच झोपलेलं आहे, त्याला अंथरूण नाही आहे, ओढायसाठी नाही आहे, त्या लोकांना ती गोधडी आपण देऊन टाकतो. बांधकाम वगैरे करायचं सगळं आम्ही करणार. आम्हाला गव्हर्नमेंटकडनं पैसा पण नको आणि काय दुसरी हेल्प पण नको. ह्या पेशंटला आम्ही फक्त त्यांना फ्रीमध्ये राहायला देणार, ट्रीटमेंट पुरता. बघूया आता, स्वप्न आहे, एवढे स्वप्न साकार झाले तर हे पण स्वप्न साकार होणार. होतील निश्चितच. कारण तुमचा इतक्या वर्षांचा जो प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये तुम्ही आतापर्यंतचा टप्पा गाठलाय तर त्याच्या पुढचा सुद्धा टप्पा तुम्ही गाठू शकाल. तुम्हाला 15 दिवस अगोदरच अब्दुल कलामनी सन्मुखानंद हॉलमध्ये अवॉर्ड दिला. अरे वा. म्हणजे लोकांना माहीत पडत जाते, अरे अवॉर्ड भेटला याला, म्हणजे चांगलं काम करत असेल. तर हे सगळं पण आम्हाला फंडमध्ये एक सपोर्ट भेटतो. सतत तुम्ही वेगवेगळे सगळे अव्हेन्यूज ज्या प्रकाराने आपण काम करू शकतो, मदत करू शकतो, त्यात एक पण पॉईंट सोडायचा नाही मला. आणि हे आयुष्य म्हणजे ज्यावेळी साड्या सोडली त्यावेळी मला एक गुरु भेटले होते. त्यावेळी मित्र होते पण मी त्यांना गुरुचे याच्यावर स्थापन केलं आहे की ज्या समाजामध्ये आपण राहतो, जो समाज आपल्याला पाळून पोसून मोठा करतो, त्या समाजाचे आपल्यावर ऋण आहे आणि तो ऋण फेडायला पाहिजे. परिस्थिती अशी वाईट आहे की आपले भारतीय संस्कृतीप्रमाणे अन्नदान, विद्यादान हे सगळं खूप धर्मामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे लोक एज्युकेशनसाठी आणि जेवणासाठी पैसे देतात. पण एखाद्या व्यक्तीला सांगितलं ना या पेशंटला औषध घेऊन दे, तर तो विचार करतो औषधसाठी दान आहे की नाही, आणि त्यामुळे पैसे देत नाही माणूस, औषधांसाठी नाही देत. तर ही जी परिस्थिती आली त्यावेळी मला असं वाटलं तुम्ही मेडिसिनची बँक सुद्धा सुरू केली. हा, त्याच्यासाठी तोच प्रश्न आला की आपल्याला काय करावा. की लोक त्याच्यासाठी पैसे देत नाही. कदाचित कोण आला आणि त्याला सांगितलं तू बाबा यातले 500 रुपये तू जेवणामध्ये कमी कर आणि 500 रुपये तू औषधसाठी दे. नाही, आमच्या घरात नक्की केलं आहे की एवढे ते बाबांचे कार्यासाठी जेवणासाठी द्यायचे आहे. तर तू विचार कर ना, तू चल तेवढे ते आणखी दुसरे पैसे टाक. नाही ते भावाला विचारायला लागेल, आईला विचारायला लागेल, म्हणजे टाळतोय. तर शेवट काय करावा, मग विचार केला की लोकांची न्यूजपेपर जमा करायचे, पस्ती रद्दी, आणि लोकांच्या घरातनं जे काय वेस्ट आहे ते विकून 5 वर्षामध्ये मी 50 लाखपेक्षा पण जास्त रुपये जमवले आणि 50 लाख रुपयाच्या मेडिसिन, औषधं, MRI, CT स्कॅन, पेट स्कॅन यामध्ये लोकांना मदत केली. आणि लोक वेस्ट आपल्या घरात त्यांना टाकायचंच आहे, बरोबर, ते सहज द्यायला लागले कि नहीं अच्छा है, आप अच्छे काम के लिए लेके जाते हो, हमारे घर से भी लेके जाना. बाजू वाला बोलता मेरे घर से भी लेके जाना. म्हणजे लोक वाढत चालले. आणि शेवट मला एक वेगळी टीम उभी करायला लागली व्हॉलेंटियरची की तुम्ही बाबा तुम्हाला हेच काम, तुम्ही जावा त्यांच्या घरातनं पेपर घेऊन या, त्यांच्या घरातनं कपडे घेऊन या, त्यांच्या घरातनं जुनी औषधं घेऊन या. असे किती आहेत व्हॉलेंटियर्स तुमच्याकडे आता? माझ्याकडे आता 100 ते 150 लोक फक्त सेवेसाठी व्हॉलेंटियर म्हणून येतात. त्यातले 25-30 तर असे आहे ना की मी सांगेल एखादा पेशंट आहे खूप दुर्बळ झालेला आहे, तुम्ही जेव्हा त्याच्या घरात कलकत्तापर्यंत सोडून या, तर ते मला सांगणार नाही की नाही कलकत्ता कसं जाऊ, 2 दिवस माझे जाणार, नाही सांगणार. ते सांगणार की आम्ही घेऊन जाणार. म्हणजे तेवढे 25-30 व्हॉलेंटियर एकदम तत्पर आहे की जे काही माझ्या शब्दाला हे नाही करत. आणि बाकी किती व्हॉलेंटियर असे आहे जे कार्यक्रम याच्या पिकनिक आहे, बच्चू लोकांना घेऊन जायचे तर ते घेऊन जाणार. त्यामुळे काम माझ्या अडकत नाही. म्हणजे एक अशी टीम तुमच्या बरोबर तयार झालेली आहे. एका दिवशीला 2-3 कार्यक्रम पण होऊ शकतात. एका बाजूला पिकनिक गेले, एका बाजूला औषधच्या वाटप चालू आहे,
एका बाजूला जेवणाच्या वाटत चालू, म्हणजे सगळे काम. अशी किती लोक आहेत आता तुमच्या बरोबर साधारण? 17-18 माणसं तर आता आपल्याकडे बरोबर आपली आहे. परेलच्या ऑफिसमध्ये बसले आहे, जे आता वेगवेगळ्या कार्यामध्ये गुंतलेले आहे. पण 100पेक्षा पण जास्त माणसं या सगळ्या ह्याच्यात तुमच्या बरोबर आहे. कार्यामध्ये माझी संगती आहे. आणि 3 भाषामध्ये मॅगझिन बाहेर पडतो. 15,000 कॉपी मॅगझिन सुद्धा काढता तुम्ही? मॅगझिन काढतो. काय नाव आहे त्याचं? जीवनपथ. जीवनपथ. हां. वा. आणि एक पण त्यात कमर्शियल उद्देश नाही आहे मॅगझिन काढायमागे. फक्त कॅन्सरची अवेअरनेस येण्यासाठी, माहिती सगळी तुम्ही जागृती त्याच्यात- येणार त्याच्यासाठी 15,000 कॉपी बाहेर पाडतो. म्हणजे सतत तुम्ही वेगवेगळे सगळे अव्हेन्यूज ज्या प्रकाराने आपण काम करू शकतो, मदत करू शकतो, हे त्यात एक पण पॉईंट सोडायचा नाही मला. आणि हे आयुष्य म्हणजे ज्यावेळी साड्या सोडली त्यावेळी मला एक गुरु भेटले होते. त्यावेळी मित्र होते, पण मी त्यांना गुरुच्या ह्याच्यावर स्थापन केलं आहे की ज्या समाजामध्ये आपण राहतो, जो समाज आपल्याला पाळून पोसून मोठा करतो, त्या समाजाचे आपल्यावर ऋण आहे आणि तो ऋण फेडायला पाहिजे. हे शब्द आपल्या संस्कृतीमध्ये आहेच ना ते. मातृऋण, पितृऋण आणि समाज ऋण, या 3 गोष्टी तर आपल्याला शिकवलेल्या आहेत. आणि हे शब्द माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट होते. म्हणजे तुम्ही ते आचरणात आणलं प्रत्यक्षात. त्या दिवशी तर आम्ही बोलत निघून गेलो. रात्री झोपताना आपण आठवण करतो आज काय काय केलं दिवसभरात काय केलं, कुणाला भेटलो, काय बोललो. त्यावेळी हे शब्द परत आठवण आले की बाबाने काकांनी सांगितलं समाज पाडतो पोचतो, समाज मोठा करतो. आत्तापर्यंत साडे सांगत होते आई वडील पाडून पोसून मोठा करतात, दोन्ही वस्तू मॅच नाही होत. म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं की काका तुमची गोष्ट हजम नाही झाली. म्हणजे तुम्ही अधिक त्यांना विस्ताराने विचारायला गेला. त्यांनी समजवलं की समाज रचना खूप मोठी आहे. एखादा माणूसची बायको त्याला नाही आवडते तरी ते दुसरी बायको घेऊन नाही शकत, कारण समाजाची भीती आहे. सामाजिक नीती नियम आहेत. सामाजिक नीती नियम असे आहे की त्याला काही खोटं करायला भीती वाटते, ते लोक काय सांगणार. त्यामुळे त्याची बायको सुरक्षित आहे, त्याचे मुलं सुरक्षित आहेत आणि आपण पण शिस्तीत राहतो. आणि हा समाजाचा खूप मोठा ऋण आहे. आणि या शब्दाच्या नंतर मी माझ्या आयुष्यात खूप चेंज केला. माझे मित्र सर्कल, जे काय वाईट गोष्टी होती, जे काय फालतू टाइमपास होत होता, ते सगळं बंद झालं, सोडून दिलं. आणि मी एक समाजाच्या दृष्टिकोनाने वेगवेगळे काम करायला लागलो. आणि 5 वर्षापर्यंत ते काम चालू राहिलेलं. त्यावेळी लोअर परेलमध्ये राहत होतो आणि लोअर परेल मित्रमंडळची स्थापन केली. त्या स्थापनामुळे सगळे वेगवेगळे कार्य शिकायला भेटले. त्यावेळी मेडिकल फील्ड नव्हता, जनरल फील्ड होता. जनरल याच्यात तुम्ही काम? 5 वर्ष जनरल काम केले. आणि त्या काम करताना जी बाई आली आणि तिथून तुम्हाला या कॅन्सर क्षेत्रामध्ये लोकांना हे संदेश मी खूप देतो की तुम्ही तुमच्या घरात टाकून द्यायची प्रत्येक वस्तू द्या, कॅन्सर पेशंटला ते उपयोगी येणार. आणि खूप चांगला प्रतिसाद भेटतो. म्हणजे हा एक संदेश माझ्या आज तुमचे ह्याच्यानं लाखो मुंबईकरांकडे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे तुमचा संदेश जाणार आहे. आणि तुमचं हे जे काम आहे, म्हणजे तुमच्या संस्थेचं नाव आहे जीवन ज्योत आहे आणि तुमच्या मॅगझिनचं नाव आहे जीवनपथ. म्हणजे जीवन का पथ है आगे ही बढ़ते जाना. आपला जीवन मार्ग आहे तो अगदी चांगल्या पद्धतीने आपण चालायचा आणि पुढेच वाटचाल त्याची करायची आहे. तुम्ही एकला चलो रे जो तुमचा प्रयोग सुरू केला होता, एकट्याने जो तुमचा प्रयत्न सुरू केला होता, आता त्याच्यामध्ये शेकडो लोक सहभागी झालेले आहेत आपापल्या परीने. त्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून तुम्ही समाजाचं ऋण फेडण्याचा हा जो एक अभूतपूर्व प्रयत्न सुरू केलेला आहे, त्या प्रयत्नाला मी अधिक सुयश चिंततो. तुम्हाला अधिक चांगलं यश मिळो, तुमच्या हातून भरपूर लोकांची सेवा हो आणि तुम्हाला तुमच्या मनातली जी स्वप्न आहेत या सेवा कार्याला पुढे नेण्याची, त्या सगळ्या सेवा कार्याच्या विस्तारामध्ये तुम्हाला यश लाभो अशा शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही एकला चलो रेमध्ये सहभागी झालात याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू.